रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार. बळीराजाला मानाचा मुजरा. शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी लक्ष्मण शेंडगे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पोखरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील आपले शेतकरी बंधू यांच्या भागात आलेलो आहे. तर त्यांनी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल सुरुवातीपासून, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी इथरेल मारलं त्यावेळेसपासून आतापर्यंत त्यांनी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं नाव आणि त्यांनी रामा ॲग्रोटेकचं कोणकोणते प्रोडक्ट त्यांनी आपल्या या बागेसाठी वापरलेले आहेत. नमस्कार, मी सतपाल शिंदे. मी आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे डाळिंब स्पेशल, बायोसमृद्धी, रूट मॅजिक, अजून निमकरंज, भीमसेनी कापूर आणि बायोसृष्टी 13-045 आणि 05234 हे सर्व तुमचे आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत. रिझल्ट तुम्हाला कसं वाटतं? रिझल्ट बऱ्यापैकी आहे, चांगला आहे. चांगला आहे रिझल्ट. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डाळिंब स्पेशल सोडलं, ते जी सुरुवातीची अवस्था होती, म्हणजे चौकी अवस्था, जे फ्लावरिंग स्टेज होते, त्यावेळेस तुम्ही डाळिंब स्पेशल सोडल्यानंतर काय रिझल्ट जाणवला त्याचा? बऱ्यापैकी चांगली, म्हणजे कळी ही निघाली, बऱ्यापैकी चांगली निघाली. कळी निघाली, म्हणजे जे डाळिंब स्पेशल शेतकरी मित्रांनो, डाळिंब स्पेशल स्ट्रोक चांगला निघाला. सुरुवातीला रासायनिक वरती काय प्रयत्न केला का, म्हणजे सेटिंग वगैरे करायचं? थोडाफार केला होता, लय एवढा विशेष नाही, पण थोडाफार. रिझल्ट वगैरे काय त्यात काय असं म्हणावं नाही. नंतर मग रामा ॲग्रोटेकचं वापरलं. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा रासायनिक वापरलं होतं, पण त्याचा रिझल्ट न मिळाल्यामुळं परत आपल्या शेतकरी मित्रांनी रामा ॲग्रोटेकचं डाळिंब स्पेशल हे उत्पादन वापरलं आणि त्यांना त्या बागेमध्ये फ्लावरिंग झालं, कळीचा स्ट्रोक चांगला निघाला आणि त्यानंतर बाग सेटिंग झाल्यानंतर तुम्ही परत बायोसृष्टी असेल, 13-045 आता फुगवून अवस्थेत असेल, NPK रेंज जी आपली रामा ॲग्रोटेकची आहे, 05234 असेल, तर ही उत्पादन आता आपल्या ह्या सध्या बागेला चालू आहे. ते तुम्ही तेलासाठी, डांबऱ्यासाठी रामा ॲग्रोटेकचं निमकरंज हे उत्पादन वापरलं. त्याचा रिझल्ट कसा आहे? एकदम टॉप रिझल्ट आहे, चांगला रिझल्ट, एकदम टॉपचा रिझल्ट आहे. आता पाठीमागच्या म्हणजे अशा वर्षी असं वातावरण झालं की 1 महिना 1.5 महिना पाऊस अगोदर आला आपल्याकडे, आणि असा आला की तुफान 30-35 दिवस फुल बॅटिंग चालू होती पावसाची. बरोबर. ह्या वातावरणात तुम्ही निमकरंजचे स्प्रे घेतले का? घेतले. किती घेतले स्प्रे? मी 2 स्प्रे घेतले. त्याचे 2 स्प्रे घेतले. 2 स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या बागेवरती म्हणजे कुठल्या प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव, म्हणजे तेल असेल, डांबरे असेल? होता, डांबरे होता, ते कव्हर झालं, म्हणजे कंट्रोल मध्ये. आणि आता आणखी एक आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की तुमचा अनुभव, तुम्ही 30-35 दिवस पाऊस होता तेव्हा त्यांना तुम्ही निमकरंज हे प्रोडक्ट वापरलं, आणि ज्या ठिकाणी आता बाहेरच्या बागा, म्हणजे जिथं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलं नाही किंवा निमकरंज हे प्रोडक्ट वापरलं गेलं नाही, त्या बागाची तुमची बागाची म्हणजे काय दोन्हीत फरक काय आहे? फरक काय आता माझ्या समोर दिसतंय तुम्हाला ना. पण त्यांच्या भागात रोगाचा किंवा प्रादुर्भाव, बाहेर रोग असणारच आहे. त्याने जे वापरत नाही त्यांना ते रोग येणारच आहे ना. आपण वापरले त्यामुळे आपल्या बागेत रोग नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या बागेमध्ये आपण निमकरंज हे प्रोडक्ट आपलं वापरल्यामुळं रामा ॲग्रोटेकचं अतिशय चांगल्या प्रकारचा त्याचा रिझल्ट आहे. कुठलंही जरी फळ आपण बघितलं तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे डाग नाही. म्हणजे डांबरे असेल किंवा खरडे असेल किंवा तेल असेल, जरी कुठं आला असेल 1-2% कुठं तेलकट असेल तर ते सगळीकडे आहे थोडाफार, पण कमी झाला, पण कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे ते काय नाममात्र आहे फक्त. म्हणजे शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचं आपल्या शेतकरी मित्रांनी सुरुवातीला डाळिंब स्पेशल हे प्रोडक्ट वापरलं, त्यांना कळीचा स्ट्रोक चांगला निघाला, कळी म्हणजे बाग सेटिंग झाली. त्याच्यानंतर आता फुगवण अवस्था चालू आहे. ह्या बागेला आपलं रामा ॲग्रोटेकचं सृष्टी उत्पादन असेल, NPK मधलं 13-045 असेल, 5234 असेल, हे उत्पादनं इथं चालू आहे ती. आणि निमकरंज हे सुद्धा रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट उत्पादन जे आहे ते कंटिन्यू या बागेला चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आज आपण इथं बघू शकतो की कशा प्रकारे बाग सेटिंग झालेली आहे, कशा प्रकारे इथं मालाची क्वालिटी आपल्याला आता दिसते. आणखी ह्या बागेला आपल्याला कमीत कमी 1 महिना ते 1.5 महिना हार्वेस्टिंगसाठी आपल्याला अजून टाइम आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघू शकतो की 150-200 ग्रॅमपर्यंतची साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ह्याचा आपण शेतकरी मित्रांनो दुसरा भाग, ज्यावेळेस ही बाग हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण याच ठिकाणी, याच बागेत आपण ह्या बागेचा दुसरा भाग शूट करूया. त्यावेळेस तुम्हाला मालाची क्वालिटी काय असते, मालाची शायनिंग काय असते आणि मालाची साईज काय असते हे आपण आपल्या पुढच्या भागात
नक्की आपल्याला शेतकरी मित्रांनो बघायला मिळेल. आणि आपलं उत्पादन खरंच रामारोडेची जी फुगवणीसाठीची जी उत्पादन आहे ती जे बायोसृष्टी असेल, NPK रेंजमधलं 13-0-45 52-34 असेल, सायझर 999 असेल, या सगळ्या उत्पादनाचा आपण या बागेमध्ये वापर करणार आहेत आपले शेतकरी मित्र. आणि त्याचा रिझल्ट काय येणार आहे हे आपण नक्कीच पुढच्या भागात बघूया. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण महिन्यानंतर याच बागेत याच ठिकाणी हार्वेस्टिंगच्या वेळेस. धन्यवाद. नमस्कार.